मंडळी, काल परवापासून महाराष्ट्राच्या बैलगाडा क्षेत्रात एकाच गोष्टीची जास्त चर्चा आहे आणि ती म्हणजे प्रसिद्ध बैलगाडा मालक गौतम भैया काकडे यांच्या निवृत्तीची। परवा गौतम भैया काकडे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या निवृत्तीची घोषणा केली आहे। यानंतर अनेकांनी आमच्या व्हिडिओजना कमेंट करून तर काही लोकांनी आम्हाला थेट मेसेजेस करून या संदर्भात व्हिडिओ बनवण्याची गळ घातली। म्हणूनच त्यांच्याच विनंतीला मान देऊन खास तुमच्यासाठी आपण आज गौतम भैया काकडे यांचा बैलगाडा क्षेत्रातला संपूर्ण प्रवास आणि त्याचबरोबर त्यांनी हा निर्णय नेमका का घेतला याबाबत जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। म्हणजे गौतम भैया काकडे बैलगाडा क्षेत्रातलं एक शांत, संयमी आणि अनुभवी व्यक्तिमत्व। काही दिवसांपूर्वी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात ते अतिशय धीरगंभीर आवाजात आपल्या निवृत्तीची घोषणा करताना दिसले आणि त्यानंतर लगेचच बैलगाडा क्षेत्रातून त्यांच्याविषयी हळहळ व्यक्त केली जाऊ लागली। संपूर्ण बैलगाडा क्षेत्रातून त्यांनी निवृत्ती मागे घ्यावी यासाठी बैलगाडा क्षेत्रातली लोक, तरुण पोरं, चालक, मालक सगळेच अक्षरशः त्यांच्या नावाच्या स्टेटसचा आणि कमेंट्सचा पाऊस पाडू लागले। माणसं असो नाहीतर जनावरं, त्यांना फक्त प्रेम द्यायचं, आपण प्रेम दिलं की तेही आपल्याला प्रेमच देतात या तत्वावर चालणारा माणूस अशी गौतम भैया काकडे यांची सबंध महाराष्ट्रभर ओळख आहे। मंडळी, गौतम भैया काकडे यांचा जन्म 21 फेब्रुवारी 1980 रोजी पुणे जिल्ह्यातल्या निंबूत गावच्या प्रसिद्ध राजकीय काकडे घराण्यात झाला। त्यांचे आजोबा म्हणजेच निंबूत गावचे सहकार महर्षी मुकुटराव आप्पा काकडे, ज्यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली। त्यांचे वडील शहाजी काकडे हे सुद्धा बराच काळ राजकीय क्षेत्रात कार्यरत होते। ते सुद्धा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि MD राहिलेले आहेत। त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र डिस्टिलरी असोसिएशनचं चेअरमनपद भूषवलं। 1984च्या विधानसभा निवडणुकीत ते शरद पवारांच्या विरोधात उभे राहिले होते। त्या निवडणुकीत त्यांचा थोडक्यात अगदी 18,000 मतांनी पराभव झाला होता। त्यानंतर भैयांच्या वडिलांनी पुणे जिल्हा कृषी औद्योगिक सेवा संस्थेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे। या व्यतिरिक्त ते सध्या आत्नी शुगर्स या कारखान्याचे डायरेक्टर आहेत। खरं तर घरच्या पार्श्वभूमीवरच गौतम भैया काकडे राजकीय क्षेत्रात उतरले असते, पण 19व्या वर्षीच त्यांना बैलगाडा शर्यतीचा नाद लागला। म्हणजे भैयांच्या गावात निंबूतला फार पूर्वीपासून बैलगाडा शर्यतींचं आयोजन व्हायचं। तेव्हा 13-14 वर्षाचे असताना भैया त्यांच्याच निंबूत गावचं मैदान बघायला आवर्जून जायचे। तेव्हा त्यांचे चुलते भगवान दादा काकडे यांची बैल पळायची। त्याचबरोबर त्यांच्या गावचे शिंगट्यांना यांची सुद्धा बैल पळायची। त्या मैदानात जी बैल फायनल मारायची त्या गाड्यांना भैया त्यांच्या घरी पुजायला बोलवायचे। असं करत करत पुढं मग राऊंड चुलत्यांच्याच नादानं त्यांनी सुद्धा बैल विकत घेतली। जेव्हा त्यांनी पहिला कोण घेतला तेव्हा ते साधारण 19 वर्षांचे असतील। मग असं करत करत त्यांचा नाद वाढत गेला आणि त्यांच्या दावणीला अनेक बैल होऊन गेली। अनुभवातनं त्यांची बैलांची पारख बी सुधारत गेली। सुरुवातीच्या काळात भैयांना बैलगाडा क्षेत्राचा फारसा अनुभव नव्हता, म्हणजे बैल सोडायला माणसं लागतात हे पण त्यांना त्यावेळेस माहिती नव्हतं। म्हणजे त्यांचं पहिलं मैदान कुमट्याचं। त्या मैदानाचा किस्सा सांगताना भैयांनी त्या मैदानापासून मी शर्यत क्षेत्रात यायचंच नाही असं ठरवलं होतं, कारण त्या मैदानात भैयांची बैल फेऱ्याला सुटी घेतल्या घेतल्या पडली होती। त्या भीतीमुळेच हे आपलं क्षेत्र नाही असं त्यांना वाटू लागलं होतं। त्यानंतर लगेचच पुसेगावला ते त्यांची दोन्ही बैल विकायला गेले। बैल विकली नाहीत म्हणून तिथंच त्यांनी मुक्काम केला, पण दुसऱ्या दिवशी त्यांनी बैल देऊन एक नवीन खोंड विकत घेतला। तिथूनच त्यांच्या या नादाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली। सुरुवातीला त्यांच्याकडे असणाऱ्या बिरिजा या बैलानं त्यांचं नाव केलं। पुढे जाऊन त्यांनी नंद्या नावाचा एक जबरदस्त बैल विकत घेतला। त्या बैलानं गौतम भैयांना सगळ्यात पहिल्यांदा चर्चेत आणलं। गौतम भैयांचा नंद्या आणि SK पाटलांचा पक्ष या गाडीनं तेव्हा महाराष्ट्रात चांगलाच धुमाकूळ घातला होता। या गाडीनं तेव्हा महाराष्ट्रातलं एक बी नामांकित मैदान मारायचं सोडलं नव्हतं। त्या नंद्यावर आपण सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतोय। अगणित फायनली त्यांनी त्यांच्या एकूण कारकिर्दीत मारलेले आहे। त्यांच्या दावणीला आतापर्यंत एकूण झालेल्या बैलांबद्दल बोलायचं झालं तर रेटऱ्याच्या आप्पांना दिलेला राजा, धनाजी शिंदेंना दिलेला शंकर, शेवळ्याबांना दिलेला राजा, विट्याचा प्रधान, सुंदर ही सुद्धा बैल गौतम भैयांच्याच दावणीची होती। त्या काळात फेमस असलेल्या छोटा लक्षा, मोठा लक्षा या जोडीतला छोटा लक्षा ह्यो सुद्धा गौतम भैयांच्याच दावणीचा। या बैलानं सुद्धा भैयांचं खूप नाव केलं। खरं तर जेव्हा भैयांनी त्याला आणला तेव्हा सगळ्यांनी भैयांना कसलं खोंड आणलं वही असं म्हणून हिणवलं होतं, पण जसं का बैलानं त्याचा पळ दाखवायला सुरुवात केली तसं मात्र सगळ्यांनी तोंडात बोटं घातली। त्यामुळे गौतम भैयांच्या नजरेतनं एक बी पळणारा बैल सहसा सुटत नाही असं म्हणतात ते उगच नाही। त्यानंतर त्यांच्या दावणीचा डंबरू, नखऱ्या, बादल, वजीर या बैलांनी सुद्धा त्यांचं नाव केलं।
जवळपास 27 वर्ष भैयांनी अनेक मैदानावर आपल्या शांत आणि संयमी व्यक्तिमत्वाची छाप पाडली. कुठल्याही मैदानावर वाद न घालता समजुतीची भूमिका घेऊन आजपर्यंत भैयांनी मैदानात निकाल घेतले. यशस्वी बैलगाडा मालक असण्यासोबत भैया यशस्वी मैदान आयोजक सुद्धा आहेत. अनेक मैदानांचं यशस्वी नियोजन त्यांनी आजपर्यंत केलेलं आहे. या व्यतिरिक्त भैयांनी आजपर्यंत त्यांच्या कुठल्याही बैलाला हाणमार करू दिलेली नाहीये. त्याचाच एक किस्सा सांगायचं म्हणजे भैयांचा एक ड्रायव्हर होता हनुमा म्हणून, जो सांगून सुद्धा बैलवानावर फोको टाकायचा. म्हणून मग भैयांनी एक दिवस त्याच्या टांग्याला फोकस बांधून दिला नाही, पण तरी बी हनुमाना आजूबाजूला जाऊन कुठून तरी नवीन फोक आणलाच आणि बैलाला मारत त्याने त्या दिवशी निकाल घेतला म्हणून सगळे खुश झाले. पण भैयांनी मात्र त्याच फोकानं 2 फटका हनुमाच्या पाठीवर टाकलं आणि विचारलं, लागतंय का? हनुमा म्हटला, अहो लय लागते भैया. त्यावर मग गौतम भैया त्या हनुमाला म्हटलं, अरे मग त्या मुक्या जनावराला कसं लागत असेल एकदा तरी विचार कर. म्हणजे या घटनेवरून भैयांचं त्यांच्या बैलांवरचं प्रेम दिसून येतं. त्यांना बैलांना हाणमार केलेली अजिबात आवडत नाही. म्हणजे गौतम भैयांनी बैलगाडा क्षेत्रात अनेक रेकॉर्ड्स केली. ती सांगत बसलो तर आपली व्हिडिओज पुरायची नाही. असो, तर भैयांची कारकीर्द फार मोठी राहिल्यानं आज त्यांचा संपर्क फार मोठा झालेला आहे. त्यांचा संपर्क वाढण्याचं दुसरं एक कारण म्हणजे लहान असू निदान मोठा, भैया प्रत्येकाशी आदरानंच बोलतात आणि आदरानंच व्यवहार करतात. बैलगाडा सोडून त्यांचं सामाजिक कार्य सुद्धा अगदी जबरदस्त असंच राहिलेलं आहे. दिवाळीच्या सणाला गोरगरिबांना साखर वाटप, अडल्या नडलेल्या आर्थिक, शैक्षणिक असो वा अजून कोणतीही मदत ते करत असतात. नुकतीच काही वर्षांपूर्वी निंबूतगावची ग्रामपंचायत त्यांनी काबीज केलेली आहे. या व्यतिरिक्त पुणे जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत. पण काही दिवसांपूर्वी मात्र त्यांच्यावर त्यांनीच आयोजित केलेल्या अजितदादा केसरी मैदानात वशिलेबाजी केल्याचा आरोप झाला. त्याचं झालं असं की त्या मैदानाच्या फायनलमध्ये गर्णिकीचा राजा आणि वाईचा रायफल या बैल जोडीनं नंबर केला होता. पण त्या बैलगाडीच्या ड्रायव्हरनं बैलाचं शेपूट चावल्यामुळं लारा बैलाच्या मालकांनी त्या गाडीवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे नियमानुसार ती गाडी बाद करण्यात आली आणि भैयांच्या सर्जा आणि बब्याच्या गाडीला नंबर देण्यात आला. त्या दिवशी नेमकं काय झालं होतं या बाबतीत भैयांनी सँडी यादव यांनी घेतलेल्या एका मुलाखतीत सविस्तरपणे सांगितलंय. खरं तर तेव्हापासूनच भैयांवरती आरोप प्रत्यारोप होत होते. बैलगाडा क्षेत्रात तेव्हापासूनच त्यांच्यावरती चर्चा होत होत्या. त्यानंतर त्यांनी पारदादा केसरी किताबाचं मैदान सुद्धा जाहीर केलं होतं. त्यांच्या गावातही नुकतंच नवरात्रीनिमित्त 22 तारखेला त्यांनी मैदान आयोजित केलं होतं. त्या संदर्भातच त्यांनी मैदान रिपोर्टर या यूट्यूब चॅनलवर आपला एक व्हिडिओ प्रदर्शित केला. त्या व्हिडिओमध्ये अंधार पडल्यावर आपण फायनल घेणार नव्हतो या संदर्भात ते बोलले. त्या मैदानावरून थोडे वादही झाले असंही त्यांनी सांगितलं. पुढे बैलगाडा शर्यतीत काही चुकीच्या गोष्टी होत आहेत, एक वेगळं वळण लागतंय, सगळ्यांनाच आपलं बरोबर वाटतंय तर ठीक आहे, जे काय घडलं त्याच्या खोलात मी जास्त जाणार नाही. बाकी माझी बैलं आहेत, ती कोणाला हवी असतील तर त्यांनी मला संपर्क करावा. माझ्या बैलांची योग्य ती किंमत करून आपण बैलं घेऊन जावीत असं सांगून त्यांनी मी निवृत्ती घेतोय असं जाहीर केलं. त्यानंतर मात्र त्या व्हिडिओखाली आणि अनेक लोकांच्या मोबाईल स्टेटस, इन्स्टा स्टोरीजना लोकांनी भावनिक आवाहन केलं. भैयांना आम्ही संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की रोज हजारो लोक त्यांना बंगल्यावर भेटायला येत आहेत. आज बैलगाडा क्षेत्रातल्या सगळ्या लोकांची त्यांनी त्यांची निवृत्ती मागे घ्यावी अशी साथ घातली आहे. पण बैलगाडा क्षेत्रातला एक अनुभव संपन्न माणूस असा निर्णय घेतो ही खऱ्या अर्थानं नक्कीच बैलगाडा क्षेत्रासाठी शोकांतिक आहे. आज विशेष बारीच्या माध्यमातून आणि संबंध बैलगाडा क्षेत्राच्या माध्यमातून आम्ही गौतम भैयांना त्यांनी त्यांचा निर्णय मागं घ्यावा अशी विनंती करतो. बाकी आमचा भैयांशी संपर्क सुद्धा झालेला आहे. पुढे त्या बाबतीत काय निर्णय घेत आहेत ते आम्हाला लवकरच समजेल. त्या बाबतीतली सुद्धा व्हिडिओ आपण नक्कीच प्रदर्शित करू. पण गौतम भैयांची ही शर्यत कारकीर्द ऐकून तुम्हाला नेमकं काय वाटतंय? त्यांच्या या निवृत्तीच्या घोषणेबद्दलही तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष बारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जरा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.